सर आणखीन एक ते आहे म्हणजे की लोकसभेचे अध्यक्ष झाले जेव्हा मनोहर जोशी तेव्हा पण प्रमोद महाजनांनीच हो. बाळासाहेबांना त्यांचं नाव सुचवलं होतं. का एवढा प्रमोद महाजनांचा म्हणजे जीव होता किंवा असं म्हणून विश्वास होता मनोहर जोशींवर? चांगला शब्द आहे. हा. नाही नाही, ते काय नाही नाही, तो खरं म्हणजे खऱ्या अर्थाने अपघात होता ते लोकसभा अध्यक्ष होणे. हम्म, कारण तेव्हा सीएम बाल योगी नावाचे तेलुगू देशमचे हे नेते सीएम बाल योगी हम्म, हे लोकसभा अध्यक्ष होते. हम्म, आणि त्यांचं हेलिकॉप्टर हम्म, आंध्र प्रदेशातल्या गोदावरी जिल्ह्यात क्रॅश झालं हम्म, आणि त्याच्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हम्म, अत्यंत चांगले स्पीकर होते ते. तेव्हा तेलुगू देशम म्हणजे चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाचे ते नेते होते आणि अत्यंत कुशल पद्धतीने ते लोकसभा चालवत असत. डिफिकल्ट असायचं लोकसभा चालवणं, अजूनही किती डिफिकल्ट आहे ते आपण बघतो. हम्म, पण ते काम बालयोगी करायचे. आणि अचानकपणे आता एनडीएला म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांना नवीन स्पीकरसाठी नाव निश्चित करायची वेळ आली. हम्म, खरं म्हणजे भाजपला स्वतःचा स्पीकर करता आला असता. भाजपकडे अनेक नेते, हम्म, कर्तृत्ववान नेते जे स्पीकर म्हणून उत्कृष्ट काम करू शकले असते असे होते. हम्म, पण ते सगळे मंत्री झालेले होते आणि त्यातल्या कोणालाही मंत्री सोडण्याची इच्छा नव्हती. त्यात काही महाराष्ट्रातले नेते सुद्धा होते. हम्म, पण त्यांना कोणालाही म्हणजे वाजपेयी, अडवाणी आणि प्रमोद महाजन मिळून कोणालाही सांगू शकले असते की तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा द्या आणि स्पीकर व्हा. हम्म, पण ते त्यांना करायचं नव्हतं. अशा वेळेला महाराष्ट्रातला जो मित्र पक्ष आहे, हम्म, कारण महाराष्ट्र आणि मुंबई हम्म, हे भारतीय जनता पक्षाला कायम हवं हवंसं वाटणारं राज्य, हवी हवीशी वाटणारी सत्ता असलेलं आहे. ती आपल्याला शिवसेनेच्या सहकार्याशिवाय मिळणार नाही. त्यामुळे देशातलं हे राष्ट्रपती पदानंतरचं सर्वात मोठं पद हे शिवसेनेला बहाल करावं असा विचार प्रमोद महाजन यांच्या मनात आला. हम्म, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रमोद महाजनांना हे ठाऊक होतं हम्म, की तिथे बसणाऱ्या माणसाला किमान काही कायद्याच्या गोष्टी कळाव्या लागतात. हम्म, तर मनोहर जोशी हे चक्क एलएलबीच केलेलं होतं ते. हम्म, त्यामुळे तो प्रश्न नव्हता. दुसरी गोष्ट म्हणजे मनोहर जोशी हे उत्तम इंग्रजी बोलू शकत होते. हम्म, तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कोचिंग क्लासेस चालवण्याच्या अनुभवामुळे, म्हणजे हा मी एक मिस्किल प्रमोद महाजनांच्या स्वभावातलं त्यांनीच आम्हाला सांगितलंय की अरे त्यांना उन्हाळ पोरांना हाकण्याचा कौशल्य त्यांच्याकडे होतं. हम्म, हे आपली मनोहर जोशींबद्दलची हम्म, प्रमोद महाजनांची मिश्किल टिप्पणी. पण त्या सगळ्याच्यामुळे मनोहर जोशींचं नाव आलं आणि मनोहर जोशी अत्यंत कौशल्याने त्यांनी सांभाळून घेतलं. कारण मनोहर जोशींचा हा स्वभावच होता की ते जरी, हम्म, मी मगाशी म्हटलं की ते टोचून बोलणारे म्हणून वगैरे नेते होते, पण ते टोचून बोलताना सुद्धा हम्म. ते त्यांचं त्या माणसावर प्रेम असायचं, ते कायम राहायचं.